नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण आलोय एक अत्यंत ऐतिहासिक अशा ठिकाणी संगमेश्वरमध्ये। ही जागा मराठा इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे, कारण इथे छत्रपती संभाजी महाराज यांना धोक्याने पकडण्यात आले होते। आज आपण या वाड्याचा इतिहास जाणून घेऊ आणि त्याच्या वर्तमान स्थितीवरही एक नजर टाकू। मित्रांनो, इथे उभे राहिलं की खरंच असं वाटतं की वेळ मागे फिरली आहे। हाच तो सरदेसाई वाडा, जिथे 1 फेब्रुवारी 1689 रोजी औरंगजेबच्या फौजेने अचानक हल्ला करून छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं। इतिहास सांगतो की महाराज इथे विश्रांतीसाठी थांबले होते आणि वाड्याच्या या भग्न स्थितीमध्ये त्या काळची क्रूरता, वेदना आणि मराठा साम्राज्याचे शौर्य आजही जाणवतं। सरदेसाई वाड्यात झालेल्या गदारोळानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी तातडीने निर्णय घेतला नावडी बंदराकडे निघायचं, कारण तिथून होडीच्या बळावरती शत्रूंच्या गराड्यातून बाहेर पडण्याची योजना होती। पण महाराज नावडीकडे निघाले तोपर्यंत वेळ निसटून गेला होता। औरंगजेबाचा सेनापती इखलास खान आधीच नावडी बंदराकडे वेढा देऊन बसला होता। महाराज पोहोचले तेव्हा त्यांना तो वेढा मोडून पुढे जावं लागणार होतं, पण परिस्थिती गंभीर होती। महाराजांकडे मोजकेच सैनिक आणि खानाकडे प्रचंड फौजफाटा होता। हे आहे ते मंदिर, तुम्ही बघू शकता। जवळची मंदिरे सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली। इथे उभी असलेली भग्न मूर्ती, तुटलेले नंदी कोणी केलं हे स्पष्ट दाखवतं की ही लढाई फक्त राजकीय नव्हती। ही लढाई स्वराज्यासाठी होतीच, पण त्याहूनही मोठी ही लढाई होती धर्मरक्षणाची। आणि इथेच कळतं, छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेली लढाई फक्त सत्तेसाठी नव्हती, ती होती स्वाभिमानाची, संस्कृतीची आणि धर्मरक्षणाची लढाई होती। त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य, संस्कृती आणि श्रद्धा जपण्यासाठी संघर्ष केला। आज या भग्न मंदिराकडे पाहताना आपल्याला इतिहास सांगतो, सामर्थ्य म्हणजे फक्त तलवार नव्हे, तर संस्कृतीची रक्षा करणं हेही एक सामर्थ्यच असतं, आणि हे सामर्थ्य छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तात होतं।